आणखीन एक मोठी बातमी ती म्हणजे 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान राज्याच्या विधानसभेचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आहे। 23 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि 23 फेब्रुवारी ते 25 मार्च असं हे अधिवेशन असेल। तर 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील। महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सागर, सविस्तर सांग। 23 फेब्रुवारी पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। 6 मार्चला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर साधारणतः मार्चच्या 25 पर्यंत हे अर्थसंकल्प अधिवेशन म्हणजे जवळपास 1 महिना हे अधिवेशन चालतंय आणि दीर्घ अशा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विधेयकं मंजूर करणं तसंच दीर्घकालीन चर्चा होणार आहेत। आता प्रश्न आहे की विरोधकांचा आवाज किती मोठा होतोय या पूर्ण अधिवेशनाच्या कालावधीत। विरोधक सर्वसामान्यांचे प्रश्न किती आक्रमक पद्धतीने मांडतायत हेही देखील पाहणं गरजेचं असणार आहे। मिलिंद, सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।